श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुलदेवता माहीत नसल्यास काय करावे, कुलदेवता कशी ओळखावी याबद्दल महत्त्वाची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला मग बघूया. बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत असेल आणि बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत नसेल. आपल्याला कुलदेवता माहीत नसेल आणि कुलदेवताची पूजा आपल्या घरात होत नसेल तर आपल्या घरात भरपूर अडथळे येतात, समस्या येतात. घरात काही ना काही वादविवाद सुरू असतात. म्हणून नित्य नियमाने कुलदेवतेची मूर्ती घरात स्थापन करून त्यांची रोज पूजा करायला हवी. पण काहींना आपले कुलदैवतच माहीत नसेल. अशा वेळेस काय करावे हा मोठा प्रश्न असतो. प्रत्येक घराण्याची एक कुलदैवत असतेच. बहुतेक घरामधून लग्न, मुंज, वास्तू, मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवतेला जाणे हा महत्त्वाचा भाग मानला जातो. कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय? आपले कुलदैवत कुठे आहे? त्याचे महत्त्व काय? कुलदेवतासंबंधी आपले काय कर्तव्य आहे? असे अनेक प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात आणि घरात एखादी समस्या उद्भवली की आपली धावपळ सुरू होते. कुलदेवता हा शब्द कुळ आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनवलेला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ होतो, ती देवता म्हणजे आपली कुलदेवता. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी ती कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते त्यावेळी तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते. तुम्हाला तुमचे कुलदैवत माहीत नसेल आणि ते तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर त्याचे दोन नियम आहेत. पहिला नियम, रोज सकाळी आणि संध्याकाळी स्त्री कुलदेवताय नमः आणि श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप रोज करावा. एक माळ जप रोज करावा. मग काही दिवसातच काहीतरी घटना घडून आपल्याला आपली कुलदैवत माहीत होते. मग ती कुलदेवी असेल किंवा कुलदेव असेल. आता तुम्हाला प्रश्न पडेल की कसे कळेल किंवा माहीत होईल? तर रोज हा जप आपण मनोभावे खऱ्या श्रद्धेने करू तेव्हा काही ना काही असे होते जसे कोणीतरी आपल्या घरात येईल, कोणीतरी ज्येष्ठ मंडळी येतील आणि आपल्याला सांगून जातील की तुमची कुलदेवी किंवा कुलदेव हे आहेत. किंवा स्वप्नात आपल्याला कोणते तरी देव किंवा देवी दिसेल. अशा रीतीने आपल्याला हा साक्षात्कार होतो. हा भरपूर लोकांचा अनुभव आहे. जर तुम्हाला कुलदैवत माहीत नसेल तर तुम्ही सुद्धा हा जप सुरू करा. काही दिवसातच तुम्हाला कळेल. ह्या बऱ्याच लोकांना आलेला अनुभव आहे. नियम दुसरा, आपले कुलदैवत हे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमाया यामधूनच कोणते तरी रूप असते. म्हणून आपली श्रद्धा यामधून ज्या देवावर असेल त्याची आपण उपासना करावी. अशी उपासना केली तरी आपल्या कुलदेवताची कृपा होते. मग आपल्याला कुलदैवत माहीत करून घेण्याची गरज नसते. जर तुमची श्रद्धा ब्रह्मांवर, विष्णूंवर, महेशांवर असेल किंवा आदिमायावर असेल तर त्याची तुम्ही भक्ती करा, त्यांची सेवा करा, त्यांची श्रद्धा करा, त्यांच्या नामाचा जप करा. तरी आपली सेवा कुलदैवताला लागते आणि त्यांची कृपा होते. या दोन गोष्टी आहेत.
आता तुम्हाला काय करायचे हे तुम्ही ठरवा. म्हणजे तुम्हाला कुलदैवत माहीत असेल किंवा या मार्गातून माहीत होईल तर वर्षातून एक वेळेस आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवाचे दर्शन नक्की घ्यावे. याने घरात शांती सुख समृद्धी राहते. घरातून आजार तिजार दूर राहतात. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला आध्यात्मिक माहिती आणि स्वामी महाराजांचे व्हिडिओ बघायला भेटतात. तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.